Hello dear students, welcome back to our new session. Today we are going to complete chapter number 2, Work and Energy and its part 4. Today we will see Law of Conservation of Energy. Now what is Law of Conservation of Energy? Let's see. Energy can neither be created nor destroyed. Energy जी आहे ती आपण कधीही तयार करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही, म्हणजे नष्ट करू शकत नाही. आपण जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी करत होतो तेव्हा पण आपण हे वाक्य अभ्यास केला होता की नाही? एनर्जी कॅन नीदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर. ही जी एनर्जी आहे ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण काय करू शकतो? चेंज करू शकतो, कन्वर्ट करू शकतो, पण आपण त्याला क्रिएट करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही. Thus, the total amount of energy in the universe remains constant. म्हणून ह्या ज्या युनिवर्स मध्ये जेवढं पण एनर्जी आहे, टोटल एनर्जी आहे, ती काय आहे? कॉन्स्टंट राहते. लक्षात आलं का? का बरं कॉन्स्टंट आहे? ती कमी जास्त का बरं होत नाहीये एनर्जी? कारण एनर्जी कॅन नीदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. लक्षात ठेवायचे हे काय आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे, जे आपल्याला सांगतं एनर्जी आपण कधीही क्रिएट करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नंतर काय आपल्याला अभ्यास करायचा आहे? फ्री फॉल अभ्यास करायचा आहे. नाउ लेट्स सी व्हॉट इज फ्री फॉल. If we release an object from a height, it gets pulled towards the earth because of the gravitational force. आता काय होतं? जेव्हा आपण एखाद्या हाईट वरनं एखादा ऑब्जेक्ट रिलीज करतो, सोडतो, तेव्हा तो काय होणार आहे? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होणार आहे? अर्थकडे अट्रॅक्ट होणार आहे, पुल्ड केला जाणार आहे. हे आपल्याला माहितच आहे, बरोबर? An object falling solely under the influence of gravitational force, it is said to be a free fall or to be falling freely. आता जेव्हा पण ऑब्जेक्ट स्वतःहून पडत असतं, म्हणजे अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली पडत असेल, फॉल करत असेल, तर त्याला आपण काय म्हणणार आहे? फ्री फॉल म्हणणार आहे. आता जर समजा आपण एखादी बॉल वरती फेकला, वरती फेकल्यानंतर तो बॉल स्वतःहून खाली येणार, बरोबर की नाही? इट विल बी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणून आपण तिथे काय म्हणणार आहे? फ्री फॉलिंग म्हणणार आहोत, नाही तर फॉलिंग फ्रीली असे म्हणणार आहोत. Let us look at the kinetic and potential energies of an object of mass m falling freely from height h when the object is at different heights. आता आपण काय त्या ऑब्जेक्टचं, म्हणजे ऑब्जेक्ट काय होता? मास m आहे, त्याचा हाईट h आहे आणि फॉलिंग फ्रीली आहे, बरोबर? आता त्याच्या आपण काय बघणार आहोत? कायनेटिक एनर्जी काय असणार आहे आणि पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, जेव्हा तो ऑब्जेक्ट आपण 3 डिफरंट हाइट्स वरनं फेकतोय. लक्षात आलं? आपण काय बघतोय? आता आपण 3 वेगळ्या वेगळ्या हाइट्स बघूया. कोणत्या कोणत्या घेतल्या आपण? As shown in the figure, the point A is at a height h from the ground. आता A जो आहे तो ग्राउंड पासून h हाइट वर आहे, म्हणजे A आणि ग्राउंड ची हाइट किती आहे? h आहे. लक्षात आलं? Let the point B be at a distance x vertically below A. आता A च्या एक्झॅक्टली खाली वर्टिकली कोणता पॉइंट आहे? B पॉइंट आहे आणि A पासून B चा डिस्टन्स किती आहे? हाइट किती आहे? x आहे. लक्षात आली? Let the point C be on the ground directly below A and B. आता पॉइंट C जो आहे तो डायरेक्टली A आणि B च्या काय आहे? अंडरनीथ आहे. लक्षात आलं? एकदम एक्झॅक्टली खाली आहे. आता ग्राउंड पासून A च्या हाइट किती आहे? h आहे. A पासून B ची हाइट किती आहे? x आहे. मग B पासून C ची हाइट किती असणार आहे? h minus x. लक्षात आलं? Let us calculate the energies of the object at A, B and C. आता एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत पॉइंट A वरती, पॉइंट B वर आणि पॉइंट C वर. लक्षात आलं? Now let's calculate the energies.
फर्स्ट मध्ये आपण फर्स्ट सिच्युएशन घेऊया. तिथे काय आहे, when the object is stationary at point A, its initial velocity is u equals to 0. जेव्हा ऑब्जेक्ट A पोझिशन वरती होता, आता आपल्याला ऑब्जेक्ट काय करायचं, वरतून खाली फेकायचं, बरोबर की नाही, म्हणजे तो इनिशियल स्टेज वर आहे. मग इनिशियल वेलोसिटी त्याची काय असणार आहे, 0 असणार आहे. किती असणार आहे, 0 असणार आहे. बघा, देअरफॉर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जर आपण टाकला तर काय आहे, हाफ मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर, बरोबर की नाही. हा आपला फॉर्म्युला होता. मग आपण इथे काय टाकणार आहे, हाफ mu स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू 0. का बरं 0 आली, कारण आपण u काय घेतला, आता इकडे बघा, हाफ इंटू m इंटू 0 घेतला होता. मग आता 0 कशाशी पण आपण मल्टिप्लाय केला तर आन्सर काय येणार आहे, 0च येणार आहे, बरोबर की नाही. 0शी आपण काही मल्टिप्लाय केलं तर आन्सर आपला 0च येणार आहे. म्हणून इथे कायनेटिक एनर्जी किती झाली, 0 झाली. मग पोटेन्शियल एनर्जी बघा काय आहे, mgh. काय आहे, mgh, मास इंटू ग्रॅव्हिटी ऍक्सेलरेशन इंटू हाईट. लक्षात आहे ना. टोटल कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी किती होणार आहे दोघां मिळून, 0 प्लस हा mgh. टोटल एनर्जी किती झाली त्याची, mgh, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीच्या इक्वल असणार आहे. ही इक्वेशन आपली काय झाली, इक्वेशन नंबर. नेक्स्ट we have to see the second situation. Let the velocity of the object be vb when it reaches point B having fallen through a distance x. जेव्हा तो ऑब्जेक्ट आपण A वरनं काय केला होता, रिलीज केला होता, बरोबर. तेव्हा रिलीज केल्यानंतर जेव्हा तो ऑब्जेक्ट B पोझिशन वरती पोहोचला तेव्हा त्याची वेलोसिटी किती घेतली आपण, vb घेतलेली आहे. प्लस त्याचा डिस्टन्स किती कव्हर झालेला आहे, x कव्हर झालेला आहे. मग व्हॅल्यूज काय होणार आहे त्याच्या, इनिशियल वेलोसिटी इक्वल्स टू 0 असणार आहे. डिस्प्लेसमेंट x घेतलाय आपण, ऍक्सेलरेशन किती घेतलाय, g घेतलाय. का बरं, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणून. मग व्हॅल्यूज जर आपण इक्वेशन मध्ये टाकायचा प्रयत्न केला, इक्वेशन कोणती यूज करणार आहे आपण, v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. आता आपण व्हॅल्यूज पुट करत जाऊ. vb स्क्वेअर इक्वल्स टू 0 प्लस 2as. आता जर आपण व्हॅल्यू 2as मध्ये व्हॅल्यू पुट केले तर काय मिळणार आहे आपल्याला, 2gx, आणि 0 काढून टाकायचं. 0 ची काही व्हॅल्यू असते का, नाही. मग काय मिळालं आपल्याला, vb स्क्वेअर इक्वल्स टू 2gx. ही आपल्याला काय मिळालेली आहे, वेलोसिटीची व्हॅल्यू मिळालेली आहे. मग कायनेटिक एनर्जीचे फॉर्म्युला मध्ये जर आपण टाकलं तर काय मिळेल आपल्याला, बघा, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ m v स्क्वेअरच्या जागेवर आपण काय लिहिलंय, vb स्क्वेअर. मग हा इक्वल्स टू हाफ m 2gx. vb स्क्वेअरची व्हॅल्यू किती होती, 2gx होती, बरोबर. मग आता 2gx आपण तिथे टाकल्यानंतर काय होणार आहे बघा, 2 कॅन्सल झाले, 2 आपण काय केले, कॅन्सल केले. मग कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, mgx. ही काय मिळालेली आहे आपल्याला, कायनेटिक एनर्जी ऍट द पोझिशन B, म्हणजे कायनेटिक एनर्जी B पोझिशन वरती किती होती, mgx. आता height of the object when at B equals to h minus x. मग आता B च्या जागेवर जे डिस्टन्स आहे ग्राउंड पासूनचा तो किती आहे, h minus x आहे, बरोबर. A to B काय होता, A पासून B पर्यंत डिस्टन्स किती आहे त्याचा, x आहे. पण ग्राउंड पासून B पर्यंतचा डिस्टन्स किती आहे, h minus x. आता आपण बघूया, पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू mgh लिहितो की नाही आपण, हाईट असते. मग हाईटच्या जागेवर आपण काय लिहिणार आहे इथे, h minus x. का बरं, कारण B ची हाईट काय घेतली आहे आपण, h minus x घेतली आहे म्हणून. आता दोन्ही mgh झाला, mgx झाला, ओके. टोटल काय
एनर्जी, टोटल एनर्जी किती कधी काय घेतो आपण, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी आपल्याला काय मिळाली होती, mgx मिळाली होती. मग व्हॅल्यू पुट केली. पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काय मिळालेली आहे, mgh मायनस mgx. आता mgx काय झाले, कॅन्सल झाले. आपण मॅथ्स मध्ये करतो की नाही, प्लस सेम व्हॅल्यूज असतील आणि प्लस आणि मायनस असेल तर ते कॅन्सल होतात. मग आपल्याला टोटल एनर्जी किती मिळालेली आहे, mgh. टोटल व्हॅल्यू एनर्जीची किती मिळाली आपल्याला, mgh. ही आपली काय आहे, सेकंड इक्वेशन आहे. नाउ लेट्स सी द थर्ड सिच्युएशन. Let the velocity of the object be vc when it reaches the ground near point c. जेव्हा ऑब्जेक्ट पॉइंट c पर्यंत पोहोचतो तेव्हा त्याची वेलॉसिटी आपण किती घेतलेली आहे, vc घेतलेली आहे. आता व्हॅल्यूज काय असणार आहे त्याच्या बघा. u इक्वल्स टू 0, इनिशियल वेलॉसिटी 0 असणार आहे. डिस्टन्स किती झाला त्याचा, h झाला, म्हणजे पॉइंट a पासून पॉइंट c पर्यंत हाईट किती आहे, टोटल h आहे. a काय झाला त्याचा, ऍक्सेलरेशन काय झालंय, g झालेला आहे. इन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण फॉर्म्युला यूज करूया, v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. vc square equals to 0 plus 2as. vc square equals to 0 plus 2gh. आपण a च्या जागेवर g प्लेस केलाय, s च्या जागेवर h प्लेस केलेला आहे. vc square equals to 2gh. आपल्याला vc ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे, 2gh. आता आपल्याला कायनेटिक एनर्जी बघायची आहे. therefore कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ mvc स्क्वेअर. आता आपण व्हॅल्यूज पुट करूया. हाफ m 2gh म्हणजे vc स्क्वेअर ची व्हॅल्यू किती होती, 2gh होती. मग आपण 2gh ची व्हॅल्यू 2gh मध्ये पुट केली. मग आपल्याला काय मिळालेलं आहे, कायनेटिक एनर्जी mgh. का बरं, आता 2 काय झाले, कॅन्सल आउट झाले, बरोबर की नाही. मग आपल्याला व्हॅल्यू किती मिळालेली आहे कायनेटिक एनर्जीची, mgh. कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे, mgh मिळालेली आहे. आता पोटेन्शियल एनर्जी बघूया. आता आपण पोटेन्शियल एनर्जी बघूया. हाईट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द ग्राउंड ऍट पॉइंट c इज h इक्वल्स टू 0. आता इथे ऑब्जेक्ट जो होता A पासून C पर्यंत पोहोचलेला आहे. मग त्याची हाईट किती होणार आहे, ग्राउंड वरतीच त्याची हाईट काय असणार आहे, 0 असणार आहे, बरोबर. म्हणून आपण हाईट इक्वल्स टू किती घेतली आहे, 0 घेतली आहे. मग इथे देअरफॉर द पोटेन्शियल एनर्जी mgh इक्वल्स टू 0. म्हणजे आता आपण 0 h च्या जागेवर जर 0 ठेवला तर तो मल्टिप्लाय केला g नी m नी तर काय आन्सर येणार आहे, 0च आन्सर येणार आहे, बरोबर की नाही. मग पोटेन्शियल एनर्जी किती झालंय आपल्याला, 0 झालेला आहे. therefore total energy equals to kinetic energy plus potential energy. आता आपण व्हॅल्यूज पुट करूया. टोटल एनर्जी इक्वल्स टू mgh. आता इथे जर आपण समजा प्लस 0 केला असता तर व्हॅल्यू काय राहिली असती, तीच राहिली असती. म्हणून पोटेन्शियल टोटल एनर्जी किती आहे, mgh. हे काय झाले, आपली थर्ड इक्वेशन झाली. टोटल एनर्जी किती मिळालेली आहे आपल्याला, mgh मिळालेली आहे. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 we see that the total energy of the object is the same at the 3 points A, B and C. म्हणजे आता जेव्हा तो ऑब्जेक्ट पॉइंट A वर होता, पॉइंट B वर होता, पॉइंट C वर होता, तेव्हा त्याची टोटल एनर्जी आपल्याला सगळ्या पॉइंट्स वर किती मिळालेली आहे, mgh. म्हणजे टोटल एनर्जी चेंज झाली का, नाही. म्हणजे कोणत्याही पॉइंट वर असेल ऑब्जेक्ट तरी त्याची टोटल एनर्जी चेंज होत नाही. Thus, every object has potential energy when it is at a
height above the ground and it keeps getting converted to kinetic energy as the object falls towards the ground. आता प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये पोटेन्शियल एनर्जी काय असतेच कोणत्याही हाईट वर ठेवली आपण तरी, पण ती फक्त काय होत राहते, कन्वर्ट होत राहते. कशामध्ये? कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होत राहते जेव्हा ऑब्जेक्ट खाली ग्राउंड कडे पडत असतं तेव्हा. On reaching the ground, point C, all the potential energy gets converted to kinetic energy, but at any point during the fall, the total energy remains constant. आता पोटेन्शियल एनर्जी जेव्हा ग्राउंड वर पोहोचते ती पूर्णपणे कशामध्ये कन्वर्ट केली जाते? कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट केली जाते. लक्षात ठेवा. ओके नाही, पण टोटल एनर्जी जी आहे ती काय राहिली आहे? त्या ऑब्जेक्टची कॉन्स्टंट राहिलेली आहे. फक्त काय चेंज होत राहिलंय? पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होत राहते. दॅट इज टोटल एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. देअरफॉर टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए किती होती? mgh प्लस 0. आपल्याला काय मिळाली? mgh मिळाले. मग पॉइंट बी वर किती होती? mgx प्लस mgh मायनस x. व्हॅल्यू काय मिळाली? mgh मिळाली. पॉइंट सी वर काय मिळालेली आपल्याला? 0 प्लस mgh म्हणजे mgh. लक्षात आलं का? टोटल एनर्जी कशा पद्धतीने आहे? पॉइंट ए वर, पॉइंट बी वर, पॉइंट सी वर. आता आपल्याला बघायचं आहे पॉवर. पॉवर काय आहे? आपण काय म्हणतो, जेव्हा आपण कोणतंही काम करू शकतो की काम करण्याची जी क्षमता असते त्याला आपण पॉवर म्हणतो, बरोबर. आता प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक माणसामध्ये काम करण्याची क्षमता ही काय असते? वेगळी वेगळी असते. 18 वर्षाच्या मुलामध्ये वेगळी क्षमता असेल, 30 वर्षाच्या माणसामध्ये वेगळी असते, 60 वर्षाच्या व्यक्तीमध्ये वेगळी क्षमता असेल. तिघांना जर आपण एकच काम दिलं, 18, 30 आणि 60 वर्षाच्या व्यक्तीला जर आपण एकच काम दिलं तर ते काम करण्याची जी रेट आहे, क्षमता आहे ती काय असणार आहे? 18 वर्षाचा फास्ट करून टाकू शकतो, 30 वर्षाचा थोडा स्लो करेल, 60 वर्षाच्या व्यक्तीमध्ये तेच काम करण्याची क्षमता काय असेल? कमी असेल, बरोबर की नाही. द फास्ट और स्लो रेट ऑफ द वर्क डन इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ पॉवर. काम करण्याची जी क्षमता आहे ती फास्ट आहे, स्लो आहे, त्याला आपण कशामध्ये एक्सप्रेस करणार आहोत? पॉवर मध्ये एक्सप्रेस करणार आहोत. पॉवर काय आहे मग? पॉवर इज द रेट ऑफ at which work is done. पॉवर काय आहे मग? द रेट at which work is done. ज्या रेट मध्ये काम करतोय आपण त्यालाच आपण काय म्हणणार आहे? पॉवर म्हणणार आहोत. आता पुढे बघूया. इफ W amount of work is done in time t, then आता जर समजा टाइम t मध्ये जे काम आहे ते W झालेलं आहे. काय झालेलं आहे? W काम झालेलं आहे टाइम t मध्ये. तर त्याची पॉवर आपण कशा पद्धतीने एक्सप्रेस करणार आहोत? वर्क अपॉन टाइम, P इक्वल्स टू W अपॉन T. हा काय झालेला आहे? फॉर्म्युला झालेला आहे पॉवर कॅल्क्युलेट करण्याचा. त्याची SI युनिट काय आहे? इन SI सिस्टम द युनिट ऑफ वर्क इज जूल्स, सो द युनिट ऑफ पॉवर इज जूल्स पर सेकंड. वर्कची युनिट काय आहे? SI युनिट जूल्स आहे, बरोबर की नाही. म्हणून आपण जूल्स पर सेकंड, टाइम आपण सेकंड मध्ये एक्सप्रेस करणार आहोत. दिस इज कॉल्ड वॅट. ह्यालाच जूल्स पर सेकंड जे आहे याला आपण काय म्हणतो? वॅट म्हणतो. 1 वॅट इक्वल्स टू 1 जूल पर 1 सेकंड. 1 वॅट किती असणार आहे? 1 जूल्स पर 1 सेकंड. In the industrial sector, the unit used to measure power is called horsepower. आता इंडस्ट्रियल सेक्टर जे असतात, मोठ्या मोठ्या कंपनीज वगैरे असतात, तिथे जिथे मोठ्या मोठ्या मशिनरीज वापर केले जातात, तिथे युनिट काय असणार आहे? पॉवरची हॉर्स पॉवर असणार आहे. 1 हॉर्स पॉवर इक्वल्स टू 746 वॅट्स. मग 1 हॉर्स पॉवर किती घेणार आहोत आपण? 746 वॅट्स. The unit of energy for commercial use is kilowatt hours. 1000 joules work performed in 1 second is 1 kilowatt power.
आता इंडस्ट्रीज मध्ये जेव्हा कमर्शियल यूज असतो एनर्जीचा म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा, तेव्हा आपण कशा युनिट मध्ये मेजर करणार आहोत, किलोवॅट आवर्सच्या युनिट मध्ये मेजर करणार आहोत. आता जेव्हा 1000 जूल्सचं काम 1 सेकंड मध्ये होईल तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, 1 किलोवॅट पॉवर असे म्हणणार आहोत. लक्षात आलं. 1 किलोवॅट आवर इक्वल्स टू 1 किलोवॅट इंटू 1 आवर. आता इथे आपण सेपरेट केलेला आहे. मग सेपरेट केल्यानंतर त्याच्या व्हॅल्यूज पुट केल्या म्हणजे बघा 1000 इंटू 3600 सेकंड्स मल्टिप्लाय केला, आपल्याला किती मिळालं, 36 lakhs जूल्स मिळालेला आहे. 1 किलोवॅट इक्वल्स टू 3.6 इंटू 10⁶. आता 10⁶ कुठून आला, हे जे झिरोज होते ते आपण काय केले, काढून टाकले. दरवेळेस आपण अशा पद्धतीने लिहिणार नाहीये, म्हणून आपण कसं लिहितो, 3.6 इंटू 10⁶ joules अशा पद्धतीने लिहिणार आहोत. इलेक्ट्रिसिटी युज्ड फॉर डोमेस्टिक पर्पज इज मेजर्ड इन युनिट्स ऑफ किलोवॅट आवर्स. आता डोमेस्टिक यूज म्हणजे काय, जे घरांमध्ये यूज केली जाते त्याला आपण काय म्हणतो, डोमेस्टिक पर्पज म्हणतो. इलेक्ट्रिसिटी जेव्हा आपण घरांमध्ये यूज करतो तेव्हा ते काय म्हटलं जातं, डोमेस्टिक यूज. लक्षात आलं. आणि जेव्हा कंपनीज मध्ये यूज केलं जातं, दुकानांमध्ये यूज केलं जातं, मेडिकल शॉप्स मध्ये, किराणा दुकान असेल, शॉपिंग मॉल्स असेल, तेव्हा इलेक्ट्रिसिटी तिथे यूज केली जाते. त्याला कशामध्ये मेजर केलं जातं, कमर्शियल यूज मध्ये मेजर केलं जातं. 1 किलोवॅट इक्वल्स टू 1 युनिट. मग आपण 1 युनिट झालाय, 2 युनिट झालेलं आहे, हे का बरं म्हणतो, कारण जे आहे ते 1 किलोवॅट आवर जे आहे ते आपण काय म्हणतो, 1 युनिट झालेलं आहे. आपण जेव्हा 1 युनिट झालेलं आहे, इलेक्ट्रिसिटीचा वापर 1 युनिट झालेला आहे, म्हणजे आपण किती वापर केलेला आहे त्याचा, 1 किलोवॅट आवर्सचा वापर केलेला आहे. 1 किलोवॅट आवर्स म्हणजे किती जूल्स आपण वापरलेले आहे, 3.6 इंटू 10⁶ जूल्स वापर केलेला आहे. लक्षात आलं. आता ह्या चॅप्टर मध्ये आपण, ह्या सेशन मध्ये आपण काय बघितलं, फ्री फॉल बघितलं आणि पॉवर बघितलेला आहे.